काल पंजाब किंग्सचा या IPLमधली विजयी घोडदौड थांबली, विजयी रथ थांबला आणि राजस्थाननी त्यांना पराभवाची चव दिली. पराभव काय असतो या IPLमध्ये त्यांना दाखवून दिलं आणि यामध्ये वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल आणि डोनोवन फरेरा यांचा महत्त्वाचा हातभार होता. पंजाबने पहिले बॅटिंग करत 222 धावा केल्या. त्यामध्ये प्रभसिमरन सिंग नेहमीप्रमाणे त्याने 50 मारली, 59 धावा केल्या आणि स्टोइनिस जो की मागच्या काही सामन्यापासून फॉर्ममध्ये नव्हता, त्याने पण ताबडतोब 60 धावा केल्या आणि एक फिनिशिंग टच दिला. त्याचबरोबर प्रियांश आर्या झाला, कुपर कॉनली आणि कॅप्टन श्रेयस अय्यर यांनी 20-30 धावा करत त्यांना त्या दोघांना हातभार लावला. पण त्या 222 धावा राजस्थानसाठी पुरेसे ठरले नाही आणि वैभव सूर्यवंशीने जो तडाखा लावला पहिले 4 ओव्हर जोपर्यंत तो बॅटिंग करत होता, तर पंजाबच्या बॉलर्सचे, कॅप्टनचे आणि मॅनेजमेंट म्हणा किंवा कोच म्हणा, रिकी पॉन्टिंग या सगळ्यांचे धागे दणाणले होते आणि जोपर्यंत तो बॅटिंग करत होता तेव्हा असं वाटत होतं की 12-13 ओव्हरमध्ये मॅच संपेल की काय. आणि जेव्हा तो आऊट झाला त्यानंतर पंजाबला थोडा विश्वास आला असेल की आता आपण मॅच जिंकू शकतो. अशा प्रकारची सुरुवात होती आणि इथे म्हणायला गेलं तर पंजाबची जी बॉलिंग आहे ते कन्सर्निंग होऊ शकते येणाऱ्या सामन्यामध्ये, कारण की ते रेग्युलरली 200+ धावा कन्सिड करत आहे. त्यांचे जे फॉरेन बॉलर्स आहे, बार्टलेट झाला, काल त्यांनी लॉकी फर्ग्युसनला खेळवलं, त्याला पण वैभवनी आळे हात घेतलं. त्याची कदर केली नाही आणि त्याला पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये तर त्यांनी 30-40 धावा देऊन दिल्या होत्या आणि मार्को यान्सेन पण पाहिजे तसा प्रभाव पाडू शकले नाही. अर्शदीप बऱ्यापैकी एक एंड सांभाळून ठेवतो पॉवर प्लेमध्ये आणि चहल पण मागच्या सामन्याच्या आधी 2-3 सामने तो फेल गेला. काल त्याने 3 विकेट घेऊन एक फॉर्ममध्ये यायची झलक दाखवली, पण एक बॉलिंग एक कन्सर्न आहे असं मला वाटते. आणि आतापर्यंत त्यांची जी बॅटिंग होती, पंजाबची जी बॅटिंग होती, जी ताबडतोब बॅटिंग करत होते, 200, 240, 250 धावा ते चेस करत होते, त्या ते बॅटिंग त्यांच्या बॉलिंगला करत आलेली आहे आतापर्यंत. पण काल ज्या प्रकारे पंजाबचे बॉलर टार्गेट डिफेंड करताना एक्सपोज झाले, 223चं टार्गेट, तर एक कन्सर्निंग एक चिंताजनक बाब आहे आणि रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यरनी त्याकडे लक्ष द्यायला हवं येणाऱ्या सामन्यामध्ये. आणि ती जर बाजू त्यांनी सांभाळून घेतली तर एक प्लेऑफपर्यंत एक अनबेटेबल फोर्स होऊन जाईल. राजस्थानच्या बाबतीत बोलायला गेलं तर आर्चर नेहमीप्रमाणे आपली एक बाजू सांभाळत आहे, पण नांद्रे बर्गरचा फॉर्म एक चिंताजनक होऊ शकतो, कारण की तो पण मागच्या 2-3 सामन्यांपासून धावा खात आहे. ठीक आहे, त्याला विकेट मिळत आहे, प्रत्येक मॅचमध्ये तो 1-2 विकेट घेत आहे, पण त्याचा जो इकॉनॉमी रेट आहे तो एक कन्सर्निंग चिंताजनक बाब राजस्थानच्या बॉलिंग डिपार्टमेंटसाठी होऊ शकते. आणि ब्रजेश शर्मा नेहमीप्रमाणे धावा खात आहे. रियान पराग काल आपल्याला स्ट्रगल करताना दिसला आणि ध्रुव जोरेल जो की 3 नंबरवर आला होता, तो वैभवची विकेट गेल्यावर लढखडताना दिसला आणि मला वाटते की तो एक पॉईंट होता जेव्हा पंजाबला वाटलं की आपण सामन्यावर आपली पकड मजबूत करू शकतो. पण जसेच रियान आणि ध्रुव जोरेल आऊट झाले तर आणि डोनोवन फरेरा आला आणि यशस्वी जयस्वाल खेळतच होता समजदारी, त्याने पण 50 मारली आणि डोनोवन फरेराने मग उरली कसर फिनिशिंग टच देऊन सामना राजस्थानच्या बाजूने पलटवला. पण एक मला असं वाटतं की एक आय ओपनिंग लॉस पंजाबसाठी तो होता.
ज्या काही आपल्या निगेटिव्ह बाजू आहे त्या गोष्टींवर विचार करायला त्यांना भाग पाडेल आणि ते टीम त्याच्यावर मेहनत करून त्या मार्ग काढेल येणाऱ्या सामन्यामध्ये. आणि राजस्थान आपला विजयी फॉर्म कंटिन्यू करत आहे आणि प्लेऑफच्या आधी एक राईट टाईमवर ती टीम पीक फॉर्मवर जात आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या सामन्यामध्ये येणाऱ्या टीमसाठी एक चिंताजनक बाब, एक आव्हान देणारी टीम ते होईल प्लेऑफपर्यंत. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच दर्जेदार मराठी क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.